Hello students, now we are going to learn lesson number 5 fraction in problem set 17. Equivalent fraction ही concept आपण सुरुवातीला समजून घेऊया. One of the two equal parts in the figure are colored. The colored part is 1/2 of the whole figure. पहिल्या आकृतीमध्ये दोन भाग आहेत आणि त्या दोन भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. तो अपूर्णांकामध्ये कसा दाखवला? शेडेड पोर्शन इज इक्वल टू 1/2. When one lines are drawn across the same figure, it gets divided into 4 equal parts. So now the fraction that show the colored part is 2/4. ही दुसरी आकृती देखील पहिल्या आकृतीसारखीच सेम आहे, परंतु या आकृतीमध्ये आडवी आणखीन एक रेष मारून त्याचे 4 समान भाग केले. त्या 4 पैकी आपल्याला 2 भाग रंगवलेले दिसत आहे. पहिल्या आकृतीतील रंगवलेला एक भाग आणि दुसऱ्या आकृतीतील रंगवलेले 2 भाग हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणून 1/2 and 2/4 हे जे दोन वेगवेगळे फ्रॅक्शन दिसत आहेत त्यांची व्हॅल्यू मात्र एकच आहे, म्हणून ते इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. फिगर नंबर 3 ही आकृती देखील पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीप्रमाणेच आहे. इथे 6 भाग केलेले आहेत आणि त्या 6 भागांपैकी 3 भाग रंगवलेले आहेत. त्यामुळे रंगवलेला भाग हा अपूर्णांकामध्ये आपण 3/6 अशा प्रकारे लिहिला. पहिल्या आकृतीमध्ये रंगवलेला एक भाग, दुसऱ्या आकृतीमधील रंगवलेले 2 भाग आणि तिसऱ्या आकृतीमधील रंगवलेले 3 भाग हे तिन्ही सारखे आहेत. म्हणून 1/2, 2/4 and 3/6 ही तिन्ही जे फ्रॅक्शन आहेत हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. त्याचप्रमाणे चौथी आकृती देखील आहे. ती आकृती ह्या 3 आकृत्यांसारखीच सेम आहे. या आकृतीचे 8 समान भाग केलेत आणि त्या 8 पैकी 4 भाग रंगवलेले आहेत. हे रंगवलेले 4 भाग आणि पहिल्या 3 आकृत्यांचे रंगवलेले भाग हे सारखेच आहेत. त्यामुळे इथे मिळालेला जो अपूर्णांक आहे 4/8 हा आधीच्या ह्या अपूर्णांकांना इक्विव्हॅलेंट आहे. म्हणून 1/2, 2/4, 3/6 आणि 4/8 हे चारही फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. आता आपण प्रॉब्लेम सेट 17 सोडवूया. राइट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. त्यातील पहिलं उदाहरण आहे 1/2 इज इक्वल टू बॉक्स अपॉन 20. तर या रिकाम्या चौकटीत आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर आपण शोधूया. When the numerator and denominator of a fraction are multiplied by the same non-zero number, we get a fraction that is equivalent to the given fraction. अंश आणि छेदाला जर आपण शून्येतर कोणत्याही संख्येने गुणलं तर आपल्याला त्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळतो. आता 1/2 या फ्रॅक्शन मध्ये डिनोमिनेटर आहे 2. 2 ला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 20 हा डिनोमिनेटर मिळतो. इथे जो 20 हा डिनोमिनेटर आहे तो आपल्याला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर मिळतो. आपण डिनोमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय केला आहे म्हणून नंबरेटरला देखील 10 नच मल्टिप्लाय करायचं. 1 10 जा 10. रिकाम्या चौकटीत आवश्यक असलेली संख्या आपल्याला मिळाली आणि अपूर्णांक मिळतो आपल्याला 10/20. दुसरं उदाहरण आहे 3/4 इज इक्वल टू 15 बॉक्स. या बॉक्समध्ये या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 5 times the numerator 3 is 15. So 5 times the denominator 4 is 20. 3/4 हा फ्रॅक्शन इथे दिलेला आहे. जर आपण या फ्रॅक्शनचा नंबरेटर पाहिला तर त्यामध्ये नंबरेटर आहे 3. त्या 3 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 15 हा नंबरेटर मिळतो. 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणून
4 या डेनोमिनेटरला देखील आपण 5 नेच मल्टिप्लाय करणार आहे आणि मग 4 ने 5 ला आपण मल्टिप्लाय केलं की 20 हा डेनोमिनेटर मिळतो. अशा प्रकारे रिकाम्या चौकटीत असलेली संख्या आपल्याला मिळाली 20. तिसरं उदाहरण आहे 9/11 इज इक्वल टू 18 बॉक्स. या बॉक्स मध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. हिअर 2 टाइम द डिनोमिनेटर 11 इज 22. सो 2 टाइम्स द न्यूमरेटर 9 इज 18. 9/11 हा फ्रॅक्शन आहे. दुसऱ्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर दिलेला आहे तो 18 आहे. 9 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 18 हा न्यूमरेटर आपल्याला मिळतो. न्यूमरेटरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणून डिनोमिनेटरला देखील 2 नेच आपण मल्टिप्लाय करणार आहे. 11 2 जा 22. 18/22 इथे आपल्याला हा दुसरा फ्रॅक्शन मिळतो. चौथं उदाहरण आहे 10/40 इज इक्वल टू बॉक्स अपॉन 8. या बॉक्स मध्ये रिकाम्या चौकटीत आपल्याला उत्तर लिहायचं आहे. इथं दोन्हीही डेनोमिनेटर दिलेले आहेत. पहिल्या फ्रॅक्शनच्या डेनोमिनेटर पेक्षा दुसऱ्या फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर लहान आहे, त्यामुळे आपण इथे भागाकार ही क्रिया करणार आहे. 40 ला आपण 5 ने डिवाइड केलं की 8 हा डेनोमिनेटर आपल्याला मिळतो. 5 8 जा 40. डेनोमिनेटरला आपण 5 ने डिवाइड केलेला आहे म्हणून न्यूमरेटरला देखील 5 नेच डिवाइड करणार आहे. 5 ने 10 ला डिवाइड केलं की आपल्याला न्यूमरेटर मिळतो 2. अशा प्रकारे दुसरा फ्रॅक्शन आपल्याला मिळाला 2/8. पुढील उदाहरण आहे 14/26 इज इक्वल टू बॉक्स अपॉन 13. या बॉक्स मधील आपल्याला नंबर शोधायचा आहे. 26 ला 2 ने डिवाइड केलं की 13 हा डेनोमिनेटर मिळतो म्हणून आपण न्यूमरेटर 14 आहे त्याला 2 ने डिवाइड करणार. 2 ने 14 ला डिवाइड केलं की आपल्याला 7 हा इथील न्यूमरेटर मिळतो. 7/13. बॉक्स मधील नंबर आहे 7. पुढील उदाहरण इथे बॉक्स आहे अपॉन 3 इज इक्वल टू 4/6. 4/6 हा जो फ्रॅक्शन आहे तो आधी इथे लिहिला. त्यामधील 6 ला 2 ने डिवाइड केलं की आपल्याला 3 हा डेनोमिनेटर मिळतो. डेनोमिनेटर 6 ला आपण 2 ने डिवाइड केलेला आहे म्हणून न्यूमरेटर 4 ला देखील 2 नेच डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर आपल्याला न्यूमरेटर मिळतो 2. रिकाम्या चौकटीतील संख्या आपल्याला मिळाली कोणती? 2. क्वेश्चन नंबर 1 मधीलच हे 7वं उदाहरण आहे. 1 इथे रिकामी चौकट दिलेली आहे इज इक्वल टू 4/20. पहिल्या फ्रॅक्शन मध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे म्हणून आपण 4/20 हा फ्रॅक्शन जो आहे तो आधी लिहिला. न्यूमरेटर जो 4 आहे त्याला 4 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला 1 हा न्यूमरेटर मिळतो. आपण न्यूमरेटरला 4 ने डिवाइड केलेला आहे म्हणून डिनोमिनेटरला देखील 4 नेच डिवाइड करायचं. 20 ला 4 ने आपण डिवाइड केलं की आपल्याला आन्सर मिळतं 5. रिकाम्या चौकटीतील संख्या आहे 5. पुढील उदाहरण बॉक्स आहे बॉक्स अपॉन 5 इज इक्वल टू 10/25. 10/25 हा फ्रॅक्शन आपण आधी लिहिला. डेनोमिनेटर 25 आहे आणि आधीच्या अपूर्णांकाचा डेनोमिनेटर आहे 5. 25 ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर आपल्याला 5 हा डेनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील मग आपण 5 नेच डिवाइड केलं. 10 ला 5 ने डिवाइड केलं की आपल्याला न्यूमरेटर मिळतो 2. रिकाम्या चौकटीत आवश्यक असलेली संख्या आपल्याला मिळाली 2. क्वेश्चन नंबर 2 फाइंड द इक्वलंट फ्रॅक्शन विथ डेनोमिनेटर 18 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. पुढील पैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा. पहिला फ्रॅक्शन आहे 1/2. 1/2 मध्ये डेनोमिनेटर आहे 2. त्या 2 ला आपण 9 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला
18 हा डेनोमिनेटर मिळतो, कारण आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की डेनोमिनेटर आपल्याला 18 करायचा आहे. मग डेनोमिनेटर 18 करण्यासाठी 2 ला जर आपण 9 ने मल्टिप्लाय केलं तर 2 9 जा 18 असं आपल्याला 18 हा डेनोमिनेटर मिळतो. डेनोमिनेटर 2 आहे त्याला आपण 9 ने मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणून न्यूमरेटर 1 याला देखील आपण 9 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला न्यूमरेटर मिळतो 9. 9 अपॉन 18 हा 1/2 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. 2/3 याचा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन शोधायचा आहे. इथे देखील आपल्याला डेनोमिनेटर 18च करायचा आहे. मग 3 ला आपण 6 ने मल्टिप्लाय केलं, मग 18 हा डेनोमिनेटर आपल्याला मिळतो. म्हणून न्यूमरेटरला देखील 6 नेच मल्टिप्लाय केलं. 2 6 जा 12. 12/18 हा 2/3 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. पुढचा आहे 4/6. 4/6 मध्ये डेनोमिनेटर 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलं ही 18 हा डेनोमिनेटर मिळतो. 6 3 जा 18. डेनोमिनेटर 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणून न्यूमरेटर 4 ला देखील 3 नेच मल्टिप्लाय केलं. 4 3 जा 12. 12/18 हा 4/6 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. क्वेश्चन नंबर 2 मधील हे चौथं उदाहरण. 2/9 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आणि डेनोमिनेटर किती असला पाहिजे 18. 9 2 जा 18. न्यूमरेटरला देखील 2 ने गुणलं. 2 2 जा 4. 4/18. 4/18 हा 2/9 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. 7/9 इथे देखील आपल्याला डेनोमिनेटर 18च करायचा आहे. 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. 9 2 जा 18. न्यूमरेटर 7 याला देखील 2 ने मल्टिप्लाय केलं. 7 2 जा 14. 14/18 हा 7/9 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे आणि डेनोमिनेटर देखील आपण 18 केलेला आहे. पुढील उदाहरण आहे 5/3. 5/3 मध्ये डेनोमिनेटर आहे 3, त्याला आपण 6 ने मल्टिप्लाय केलं. 3 6 जा 18. डेनोमिनेटर आपल्याला मिळाला 18. न्यूमरेटरला देखील आपण 6 नेच मल्टिप्लाय करणार आहे. 5 × 6 इज इक्वल टू 30. 5/3 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला मिळाला. क्वेश्चन नंबर 3. फाइंड एन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डेनोमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. आता इथे जे फ्रॅक्शन दिलेले आहेत त्यांचा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन लिहायचं आहे आणि त्याचा डेनोमिनेटर 5 असला पाहिजे. इथे जर आपण सर्व डेनोमिनेटर पाहिले तर हे 5 पेक्षा मोठे आहेत. ह्या फ्रॅक्शनचे आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळवण्यासाठी आणि 5 हा डेनोमिनेटर घेण्यासाठी भागाकार क्रिया केली, डेनोमिनेटर आपल्याला 5 करता येईल. पहिला फ्रॅक्शन आहे 6/15. 15 या डेनोमिनेटरला आपल्याला 5 या डेनोमिनेटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 15 ला आपण 3 ने डिवाइड केलं की आपल्याला 5 हा डेनोमिनेटर मिळतो. 3 5 जा 15. न्यूमरेटरला देखील आपण 3 ने डिवाइड केलं की आपल्याला न्यूमरेटर मिळतो 2. 6/15 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे 2/5 आणि डेनोमिनेटर देखील आपण सांगितल्याप्रमाणे 5 केलेला आहे. दुसरा फ्रॅक्शन आहे 10/25. याचा देखील डेनोमिनेटर आपल्याला 5 करायचा आहे आणि तो 10/25 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असला पाहिजे. 25 ला 5 ने डिवाइड केलं की आपल्याला 5 हा डेनोमिनेटर मिळतो. 5 5 जा 25. न्यूमरेटर 10 त्याला देखील आपण 5 ने डिवाइड केलं की आपल्याला 2 हा न्यूमरेटर मिळतो. 10/25 चा 2/5 हा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे आणि आपण त्याचा डेनोमिनेटर 5 केलेला आहे. 12/30 6 ने 30 ला डिवाइड केलं की 5 हा डेनोमिनेटर आपल्याला मिळतो. 6 5 जा 30. न्यूमरेटरला देखील आपण 6 ने डिवाइड करणार. 6 2 जा 12. आपल्याला 2 हा इथे न्यूमरेटर मिळाला. 2/5 हा 12/30 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करताना आपण कोणती काळजी घेतली की प्रत्येक फ्रॅक्शनचा जो डेनोमिनेटर आहे तो आपण 5 केलेला आहे. चौथं उदाहरण आहे 6/10.
10 ला 2 ने डिवाइड केलं की आपल्याला 5 हा डिनोमिनेटर मिळतो. नंबरेटरला देखील 2 ने डिवाइड केलं की आपल्याला 3 हा नंबरेटर मिळाला. 6/10 या फ्रॅक्शनचा 3/5 हा इक्वलंट फ्रॅक्शन आहे. 21/35 इथे देखील डिनोमिनेटर आपल्याला 5 करायचा आहे, 5 करायचा आहे. 35 ला 7 ने आपण डिवाइड केलं की आपल्याला 5 हा डिनोमिनेटर मिळतो. नंबरेटरला देखील 7 नेच डिवाइड केलं. 7 3 जा 21. 3 आन्सर इथे मिळालं. 3/5 हा 21/35 चा इक्वलंट फ्रॅक्शन. फाइंड द पेअर ऑफ इक्वलंट फ्रॅक्शन फ्रॉम द फॉलोइंग. इथे दिलेल्या फ्रॅक्शन मधील नंबरेटर आणि डिनोमिनेटरला समान संख्येनं गुणलं किंवा समान संख्येनं भागलं तर आपल्याला त्याचे इक्वलंट फ्रॅक्शन मिळतात. अशाच प्रकारच्या जोड्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. त्यातला पहिला फ्रॅक्शन आहे 2/3. 3 च्या पटीमध्ये असलेले इथे आपण डिनोमिनेटर बघूया. 9 हा 3 च्या पटीमध्ये आहे. 3 त्रिक 9. मग इथे नंबरेटर किती असला पाहिजे होता? 2 त्रिक 6 असला पाहिजे होता. 3 ला 3 ने गुणल्यावर 9 येतात. मग 2 ला देखील 3 नेच गुणायचं. 2 त्रिक 6. इथे 6 नंबरेटर नाही, त्यामुळे 7/9 हा 2/3 चा इक्वलंट फ्रॅक्शन नाही. पुढचा जर आपण पाहिला तर 3 6 जा 18. 3 ला आपण 6 ने मल्टिप्लाय केल्यावर 18 येत आहे, तर 2 ला पण आपण 6 नेच मल्टिप्लाय केलं पाहिजे. 2 6 जा 12 येतात, परंतु इथे 12 नाहीत, त्यामुळे हा देखील इक्वलंट फ्रॅक्शन नाही. त्यानंतर पुढे 33 हे देखील 3 च्या पटीत आहेत, पण त्याच प्रमाणामध्ये 2 च्या पटीत 15 नाहीत. त्याच्या पुढील जर आपण फ्रॅक्शन पाहिला तर 18/27 आहे. 18/27 हा 2/3 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे. त्याचं कारण 3 9 जा 27. 3 ला आपण 9 ने मल्टिप्लाय केलं की 27 येतात. 3 ला आपण 9 ने मल्टिप्लाय केलं आहे, म्हणून नंबरेटर 2 ला देखील आपण 9 नेच मल्टिप्लाय केलं. 2 9 जा 18. 2 9 जा 18. 3 9 जा 27. एकाच संख्येनं आपण अंश आणि छेद, नंबरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही संख्यांना गुणलं की आपल्याला 18/27 हा फ्रॅक्शन मिळतो. म्हणून 2/3 आणि 18/27 हे इक्वलंट फ्रॅक्शन आहे. त्याचप्रमाणे 5/7 याचा 10/14 हा इक्वलंट फ्रॅक्शन आहे. 7 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 14 आले. 7 ला 2 ने केलेलं आहे, म्हणून 5 ला देखील 2 नेच केलं, तर 5 2 जा 10. त्यामुळे 2/3 आणि 10/40 ही देखील आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शनची इथे पेअर मिळाली. 5/11 याचा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 15/33. 11 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की 33 आपल्याला मिळतात. इथे 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणून नंबरेटरला देखील 3 नेच मल्टिप्लाय करायचं. 5 3 जा 15, म्हणून 15/33 हा 5/11 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे. 7/9 त्याचा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 14/18. त्याचं कारण 9 2 जा 18 आणि 7 2 जा 14. 9 ला पण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 7 ला पण 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 14/18 हा फ्रॅक्शन मिळतो. म्हणून हे दोन्ही देखील इक्वलंट फ्रॅक्शन आहेत. अशा प्रकारे या दिलेल्या फ्रॅक्शन मधून इक्वलंट फ्रॅक्शनच्या आपण 4 जोड्या तयार केल्या. पाचवा प्रश्न आहे फाइंड 2 इक्वलंट फ्रॅक्शन फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन. नंबरेटर आणि डिनोमिनेटरला 0 सोडून कोणत्याही समान संख्येनं आपण गुणलं की आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शन मिळतात. तर पहिला फ्रॅक्शन घेतला आपण 7/9. त्याला कोणत्याही अंकानं तुम्ही गुणा, पण समान अंकानं गुणलं पाहिजे. इथे आपण 2 ने त्याला मल्टिप्लाय केलंय. 7 ला पण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्या 9 ला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शन मिळतो 14/18. असे आपल्याला 2 इक्वलंट फ्रॅक्शन लिहायचे आहेत. पुन्हा आपण 7/9 ला नंबरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शन मिळालं. 7 5 जा 35, 9 5 जा 45, 35/45.
7/9 चे आपण इथे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवले. त्याच पद्धतीनं 4/5 चे इथे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपण मिळवलेले आहेत. इथे 4/5 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलेला आहे. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 12/15 हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला. पुन्हा 4/5 ला आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 8 ने मल्टिप्लाय केलं की 32/40 हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो. पुढे आहे 3/11. 3/11 याची देखील आपल्याला 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन लिहायचे आहेत. 3/11 ला इथे आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. इतर कोणत्याही संख्येने तुम्ही मल्टिप्लाय करू शकता, फक्त न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांनाही समान संख्येनेच मल्टिप्लाय करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. 3 × 2 6. 11 × 2 इज इक्वल टू 22 हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन इथे आहे. 3/11 ला इथे आपण 8 ने मल्टिप्लाय केलं. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 8 ने मल्टिप्लाय केलं की 24/88 हा आपल्याला दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळाला. तर मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 17 इथे आपल्याला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 18 सोडवणार आहोत.